या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळणार आहेत. नमो शेतकरीचा 8वा हप्ता नेमका कधी येणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता येणार आहे? कुणाला हा हप्ता मिळणार नाही आणि का? 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येणार आहे का? आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता याच वेळी येणार आहे का? हे सगळे प्रश्न सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहेत आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये एक-एक करून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला आता हळूहळू विषयात शिरूया. सध्या अनेक शेतकरी नाराज होते कारण बराच काळ झाला तरी नमो शेतकरीचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. यामागचं कारण काय होतं? तर नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुका. या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती आणि त्यामुळे कोणतेही थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येत नव्हते. त्यामुळे हप्ता थांबला होता, पण रद्द झालेला नव्हता. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत आणि त्यांची आचारसंहिता देखील संपलेली आहे. याचा थेट अर्थ असा होतो की आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे हा हप्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पण आता पुढचा प्रश्न असा आहे की हा हप्ता कोणाला मिळणार आहे? कारण सगळ्यांनाच मिळेल असं नाही. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात हा हप्ता जमा होणार आहे. ज्यांच्या जमिनीची नोंद योग्य आहे, ज्यांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे, ज्यांनी पीएम किसानची केवायसी पूर्ण केलेली आहे आणि ज्यांच्याकडे वैध फार्मर आयडी आहे, अशाच शेतकऱ्यांना हा 8वा हप्ता मिळणार आहे. या अटींपैकी एक जरी पूर्ण नसेल तर त्या शेतकऱ्याला हा हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारकडून जवळपास 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जाणार आहे. हा निधी वित्त विभागाकडून मंजूर झाला की थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल. आता अनेक शेतकरी विचारत होते की 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येईल का? याबाबत स्पष्ट सांगायचं झालं तर सध्या तरी याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. सरकारकडून फक्त 8व्या हप्त्याचाच निधी मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे 9वा हप्ता याच वेळी येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे सध्या तरी फक्त 8वाच हप्ता येणार आहे. याचबरोबर एक मोठा प्रश्न पीएम किसानच्या पुढच्या हप्त्याबाबतही विचारला जात आहे. अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी बरोबर पीएम किसानचाही पुढचा हप्ता येईल, पण तसं होणार नाही. कारण पीएम किसानचा मागचा हप्ता नुकताच वितरित करण्यात आलेला आहे आणि ठराविक कालावधीनंतरच पुढचा हप्ता दिला जातो. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या रकमेबाबत. काही शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती की सरकार ही रक्कम वाढवणार आहे, पण सध्या तरी या योजनेच्या रकमेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. म्हणजेच 8वा हप्ता जसा आधी येत होता तसाच ठराविक रकमेचा येणार आहे. महिला लाभार्थ्यांबाबतही स्पष्टता देणं गरजेचं आहे. ज्या महिला शेतकरी या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते मिळत राहतील. मात्र इतर काही योजनांमधील रकमेबाबत वेगळे नियम लागू राहतील. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तारीख. कारण हीच माहिती सगळेजण वाट पाहत आहेत. सध्या तरी परिस्थिती अशी आहे की आचारसंहिता लागू होण्याआधी हा हप्ता जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. पुढील निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारकडे अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे या कालावधीतच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, एकूणच पाहिलं तर नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे, पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. 9वा हप्ता वेगळ्या वेळी येईल. पीएम किसानचा पुढचा हप्ता सध्या येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारीख जवळ आलेली आहे. आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली शेवटची महत्त्वाची माहिती अशी आहे की जर तुमचं आधार, केवायसी किंवा फार्मर आयडी यामध्ये काहीही अडचण असेल तर शेवटच्या क्षणी ती दुरुस्त करा. कारण एकदा पेमेंट प्रक्रिया सुरू झाली की त्यानंतर दुरुस्ती करूनही हप्ता मिळणार नाही. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जोडलेले रहा. धन्यवाद.